नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। बंधू भगिनींनो, आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत। या संदर्भात अनेक लोकांनी मला विचारणा करण्यात आली किंवा अनेक लोकांच्या मनामध्ये याविषयी शंका निर्माण झालेल्या आहेत की शक्ती चोरणं, कोणी आपली शक्ती चोरू शकतो का किंवा ती शक्ती कोणीतरी आपलं चोरतंय असं वाटतं किंवा असा विश्वास असतो। आता शक्ती म्हणजे कोणती शक्ती? समजा तुमच्या शरीरामध्ये एखाद्या देवी देवतेचा संचार येतोय किंवा तुम्ही जप तप ध्यान उपवास व्रत वैकल्य करून ईश्वराची दैवी शक्ती स्वतःच्या शरीरामध्ये स्वतःच्या शरीराच्या भोवती निर्माण केलेली असते आणि एखादी व्यक्ती ती शक्ती स्वतःकडे खेचून घेते, म्हणजे तुमच्या शरीरामधून ती शक्ती काढून घेते आणि ती शक्ती स्वतःसाठी वापरते, आपल्या शरीरामध्ये त्याचा वापर करते। तर हे कितपत सत्य आहे किंवा आपल्या शरीरामधील शक्ती कोणी चोरू नये म्हणून काय करावं लागेल हे आपण पाहूया। सर्वसाधारणपणे बंधू भगिनींनो, शक्ती चोरणं हा विषय असा आहे की मला भूक लागलेली आहे आणि समोरची व्यक्तीने जेवण केलंय आणि त्याची भूक तृप्त झालेली आहे, तर तृप्त झालेली भूक मी चोरली आणि माझी भूक भागली, असं होईल का? दुसरा विषय असा आहे की ज्या तुम्ही शक्ती मिळवलेल्या आहेत, सात्विक शक्ती ईश्वराची शक्ती जप करून ध्यान करून पूजा व्रत वैकल्य करून, ही शक्ती ईश्वराची शक्ती आहे आणि ही शक्ती समोरची व्यक्ती चोरते, हाच मुळात तुमचा भ्रम आहे। ती व्यक्ती तुमची शक्ती चोरत नाही, तशी चोरता येत नाही। कदाचित तुम्ही टीव्ही मालिकेमध्ये पाहून हे बोलत असाल की टीव्ही मालिकेमध्ये काही राक्षस काही सैतान असतात, ते व्यक्ती समोरच्या व्यक्तीच्या शक्ती चोरून स्वतः शक्तिशाली होत असतात, किंवा असे काही हॉरर फिल्म भूताचे पिक्चर पाहिले असतील आणि मग तुमचा असा गैरसमज झाला असेल। तर शक्ती चोरता येत नाही कारण ती ईश्वराची आहे। मला तुम्ही सांगा, समजा एखादा भक्त आहे आणि त्यानं स्वामी समर्थांची भक्ती करून 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 स्वामी समर्थांची कृपा प्राप्त केलेली आहे, ती शक्ती स्वतःच्या शरीरामध्ये पैदा केलेली आहे, तर ही शक्ती मग दुसरा कोणीतरी येईल आणि चोरून घेऊन जाईल, असं होईल का? तुमचा याच्यावरती विश्वास आहे का? स्वामी समर्थांची शक्ती एवढी कमजोर आहे का? शिवाची शक्ती असेल, कालीची शक्ती असेल किंवा तुम्ही कोणत्याही देवी देवतेची शक्ती निर्माण केली असेल आणि कोणी येऊन ती शक्ती चोरून नेईल, एवढं सोपं आहे का? दुसरा विषय असा आहे की तुमच्यामध्ये शक्ती निर्माण झालेली आहे, मुळात हे खरं आहे का? का तुमचा हा भास आहे? भास होतो लोकांना की माझ्याजवळ काहीतरी शक्ती आलेली आहे, मी कोणीतरी प्रचंड शक्तिशाली झालेलो आहे, मला शिवशंभो प्रसन्न झालेला आहे। एक व्यक्ती तर आहे, ती म्हणते की शिवशंभो माझ्याकडे येतो, आम्ही दोघं मिळून भात खातो, भात खातो, तो निघून जातो। म्हणजे मुळात तुमची मेंटॅलिटी काय? ही मेंटॅलिटी तुमची खरी आहे का? तुमच्याजवळ शक्ती आहे ते खरं आहे का? का तुमचा भास आहे? तर मुळात सात्विक शक्ती कोणी चोरत नाही। तामसी शक्ती जर तुम्ही सिद्ध केले असतील तर त्या चोरता येतात। आता अनेक लोक म्हणतील नाही नाही अहो तुम्ही काय सांगताय, खरं असतं, कारण अनेक अज्ञानी लोकांना समजावून सांगून सांगून मी थकून गेलो तरी देखील ते त्यांच्या विचारावरती ठाम असतात। मी तुम्हाला एक उदाहरण देतो। शक्ती चोरता येत नाहीत, तुम्ही ज्याला चोरलं म्हणता ना, हे चोरलेलं नसतं, शक्तींचा प्रभाव कमी करता येतो। आता तुम्ही पुन्हा म्हणाल आता दैवी शक्ती चोरता येत नाहीत, तर त्यांचा प्रभाव देखील कसा कमी करता येईल? करता येतो। हे मी तुम्हाला एका उदाहरणानं समजून सांगतो। समजा तुमच्या घरामध्ये तुम्ही एक उदबत्ती लावलेली आहे आणि या उदबत्तीचा सुगंध तुमच्या संपूर्ण घरामध्ये दरवळत आहे, सर्वत्र सुगंध येत आहे। एक उदबत्ती आहे आणि हा उदबत्तीचा सुगंध म्हणजे आपण उदाहरणार्थ धरून चालूया की ही म्हणजे तुमची सात्विक शक्ती। परंतु थोड्या वेळानं एखादी व्यक्ती आली
आणि एक ट्रकभर सडलेला घाणेरडा कचरा किंवा अगदी दुर्गंध येणारी घाण तुमच्या घरामध्ये आणून टाकली. आता घाणीचा ढीग पण तिथं आहे, बाजूला उदबत्तीचा सुगंध देखील आहे. तर आता मला तुम्ही सांगा, तुम्हाला आता उदबत्तीचा सुगंध येईल की त्या घाणीचा दुर्गंध येईल? अर्थातच घाणीचा दुर्गंध येईल, उदबत्तीचा सुगंध जाणवणार देखील नाही. याचं कारण त्या सुगंधाच्या पेक्षा या घाणीच्या दुर्गंधाची संख्या जादा झाली किंवा तीव्रता जास्त झाली. म्हणजे ती शक्ती, तुमची सुगंधाची शक्ती चोरलेली नाही, परंतु पॉझिटिव्हच्या पुढं निगेटिव्हची शक्ती वाढलेली आहे. आता इथं अजून एक प्रश्न निर्माण होईल, अहो आमचा देव इतका मोठा आहे की त्याची शक्ती कमी कशी पडेल? मी कमी पडेल असं म्हणलेलंच नाहीये. दुसरा विषय की तुम्ही स्वतःला फार मोठी सिद्ध पुरुष समजू नका. हाच तर गैरसमज आहे, म्हणून तर अनेक बंधू लोकांनी तुमची वाट लावून टाकलेली आहे. तुम्ही स्वतःला सिद्ध पुरुष समजा, माझ्याजवळ ह्या शक्ती आल्या, माझ्याजवळ त्या शक्ती आल्या, मला हे कळतं, मला ते कळतं, मी आटलेली नदीला देखील पाणी आणू शकतो, आणि आण म्हणलं की फोन कट करतो. असं होईल का हो? पहिला विषय, तुम्हाला योग्य मार्गदर्शन नसतं, योग्य गुरु नसतात, त्यामुळे तुमची अशी बुद्धी चळलेली असते. मुळात थोडंसं काहीतरी एक व्हायब्रेशन निर्माण झालेलं असतं, काही दैवी शक्तीचा अंश आपल्या जवळ आलेला असतो, मी नाही असं म्हणत नाही, परंतु त्याची तीव्रता फार कमी असते. आणि पुढचा जो तांत्रिक मांत्रिक किंवा दुष्ट प्रवृत्तीची व्यक्ती असते, त्याच्याजवळ ज्या तामसी शक्ती असतात त्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे तो जर तुमच्या समोर आला, जवळ आला, तर तुम्हाला याची जाणीव होती की माझी शक्ती कमी झालेली आहेत किंवा माझी शक्ती चोरलेली आहे. आता याच्या विरुद्ध जर घाणीचा ढीग 1 किलोभर आहे आणि त्याच्या पुढे 1000 किलो गुलाबाची फुलं ठेवली आणून, तर घाणीचा दुर्गंध येणार नाही, त्या फुलांचा सुगंध येईल, कारण फुलांची संख्या वाढलेली आहे, क्वांटिटी वाढलेली आहे. माझं सांगण्याचं उत्तर असं आहे की शक्ती चोरल्या जात नाहीत, पण शक्तींचा प्रभाव कमी केला जातो. आणि हा प्रभाव कमी होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे? पहिला विषय, हा प्रभाव कमी होऊ नये म्हणून तुम्हाला तुमच्या सात्विक शक्ती प्रचंड प्रमाणात वाढवल्या पाहिजेत. आता हे वाढवण्याची पद्धती एक खरा गुरुच तुम्हाला सांगू शकतो. त्याचबरोबर शक्ती चोरी करू नये कोणी, आणि दुष्टशक्तीचा त्रास होऊ नये यावरती देखील आपल्याकडे एक रामबाण उपाय आहे. आपलं जे ध्यानधारणा योग शिबिर असतं, या ध्यानधारणा योग शिबिरामध्ये आपण एक सुरक्षा कवच म्हणून साधना देत असतो. ही साधना केल्यानंतर तुमची सात्विक शक्ती कमी प्रमाणात जरी असली तरी त्याचा प्रभाव कमी होऊ शकणार नाही, किंवा समोरची जी दुष्ट व्यक्ती आहे तिच्या शक्तीचा प्रभाव तुमच्यावर टाकू शकणार नाही. असं देखील या साधना मी देत असतो. माझ्याकडून ज्यांनी गुरुदीक्षा घेतलेली आहे त्यांना ह्या साधना आपोआपच मिळाल्या असतात, शक्ती आपोआपच मिळालेली असते, आणि आपल्या शिबिरामध्ये सुद्धा आपण हे देत असतो. तर सर्वप्रथम माझं हे सांगायचं आहे की शक्ती काही चोरण्या जात नाहीत किंवा चोरण्याचा विषय नाहीये. असं जर झालं तर मग देवाला कोणी पूजणार नाही, देवाचं नाव सुद्धा या जगात कोणी घेणार नाही, कारण इतका देव कमजोर झाला का? असं होत नाही. फक्त काय होतं, तुमच्याकडच्या सात्विक शक्ती याचं प्रमाण कमी असतं आणि पुढचा दुष्ट आहे त्याच्या दुष्ट शक्तींचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे तुम्हाला त्याच्या प्रभावाखाली आल्यानंतर आपल्या शक्ती कमजोर झाल्यात याचा भास होतो, आणि काही दिवस यातून आपण बाहेर निघत नाही. हो, बाहेर निघत नाही. तुम्हाला जे पहिलं जाणवत होतं, दिसत होतं, पुढचं लोकांची कोडी सोडाय दिसत होतं, किंवा जो आनंद, सुख, शांती वाटत, ते आता त्यानंतर जाणवत नाही तुम्हाला, कारण त्या दुर्गंधीचं साम्राज्य, दुष्ट शक्तींचा प्रभाव तुमच्यावर पडला. परंतु कोणी असं म्हणत असेल की शक्ती चोरल्या जातात, तर हे चुकीचं आहे. दुसरा विषय असा आहे की या शक्ती कशा वाढवायच्या. म्हणजे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितले, सात्विक शक्ती जर तुमच्या प्रचंड प्रमाणात वाढल्या तर कोणतीही दुष्ट शक्ती तुमच्यावर प्रभाव टाकू शकत नाही. चोरीचा विषयच नाही, चोरी हा शब्द तुम्ही वापरूच नका. प्रभाव टाकू शकत नाही, त्यासाठी तुम्हाला सात्विक शक्ती वाढवावी लागते. आता माझ्याकडे जे लोक येतात त्यांना आपण जे गुरुदीक्षा देतो, या गुरुदीक्षामध्ये साहजिकच तुम्हाला सुरक्षा कवच दिलं जातं. सुरक्षा कवच असतं, त्यामुळे तुमच्या शक्ती कोणी चोरू शकत नाही, तुमचा संचार कोणी बांधू शकत नाही. गुरुदीक्षेचा हा फायदा असतो. त्याचबरोबर प्रत्येक महिन्यामध्ये आपलं जे ध्यानधारणा योग शिबिर असतं, यामध्ये देखील
तुम्हाला सुरक्षा कवच साधना दिली जाते, याद्वारे देखील तुमच्या शक्ती कोणी चोरत नाही किंवा दुष्ट शक्ती तुमचे प्रभाव टाकू शकत नाही. आता प्रत्येक महिन्यामध्ये जे आपलं ध्यानधारणा योग शिबिर असतं, जुलै 2025 मधील ध्यानधारणा योग शिबिर आहे. रविवार दिनांक 27 जुलै 2025 याचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. यामध्ये अनेक चांगले लाभ होत असतात. संचाराविषयी काही प्रॉब्लेम असतील त्या गोष्टी होऊन जातात. सप्तचक्र जागृती, ध्यानामध्ये लक्ष लागत नाही, जपामध्ये लक्ष लागत नाही, सुरक्षा कवच असो, अनेक दुर्मिळ मंत्र, दुर्मिळ साधना आणि केवळ 1 दिवसाचं शिबिर असतं आणि याचे अनुभव प्रचंड चांगले येत असतात. आणि जे येऊन गेले त्यांना याचे अनुभव आहेत. तर आपण ज्यांना शिबिराला यायचं आहे त्यांनी जो खाली फोन नंबर दिलेला आहे या नंबरवरती संपर्क करून आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण करावं. आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दात शेजारी घंटेचे बटन अवश्य दाबा. जय आदिशक्ती.